दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठायी होवो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. देवशब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये येऊन राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ही पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती करा. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून ही पवित्र देव माते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. या जगती तिन्ही जगती दिसशी प्रभू आम्हाला. या जगती तिन्ही जगती दिसशी प्रभू आम्हाला. अनंत दिशगहा अपार भूमिया. किती रम्य सृष्टी दिली सजगाला. या जगती तिन्ही जगती दिसशी प्रभू आम्हाला. या जगती तिन्ही जगती दिसशी प्रभू आम्हाला. आजचे पवित्र मिसाबली आपल्या आगाशी पॅरिसच्या हेतूसाठी, सामुदायिक हेतूसाठी, देवाचे आभार मानण्यासाठी व त्याचबरोबर स्वर्गवासी फादर पॉल अमीन यांची 6 महिन्याची आठवण म्हणून या मिसाबलीदानात आपण त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करूया. क्षणभर शांत राहू आणि या मिसाबलीदानात सहभागी होण्यासाठी आपल्या मनाची, आपल्या शरीराची आपण तयारी करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सिद्ध. माझ्या प्रिय बंधूंनो, या पवित्र मिसाबलीदानात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनानी, शब्दानी, कृत्यानी व हैगईनी मी फार पापी केले आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमीन. प्रभु दयाळा दया करा. प्रभु दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा.
सज्जनाला देव शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नामा देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा गावा मुप्रेमित प्रभो देव पिता प्रभो परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमाऊनी मान हो तरुणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभो जगदीशा प्रभो येशू ख्रिस्ता एकुलता सुता गुणवंता जनक नंदना परेश कोकरा प्रभु दुःख हरा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दया आम्हावरी करी त्वरा पतित पावना जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची वैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्त परम ईशाला स्वर्गात गौरव सजनाना देव शांती देवो सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या अमर्याद सामर्थ्याचे दर्शन घडते. तुझ्या प्रीतीच्या दानांचा आम्हावर सतत वर्षाव कर. तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनाकडे वेगाने वाटचाल करण्यास व तुझ्या राज्यांतील आनंदात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार व राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. गणना ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर मेघात उतरून मोशेशी बोलला आणि त्याच्यावर असलेला आत्मा घेऊन त्याने त्या 70 वडिलांवर ठेवला. तेव्हा त्यांच्यावर आत्मा येताच ते संदेश सांगू लागले. पण त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही. त्यावेळी दोघे पुरुष मागे शावणीतच राहिले होते. त्यातील एकाचे नाव एल्दाद आणि दुसऱ्याचे नाव मेदाद. त्यांच्यावरही आत्मा उतरला. नोंद झालेल्यांपैकी ते होते, पण ते तंबूकडे गेले नव्हते. ते शावणीतच संदेश सांगू लागले. तेव्हा एका तरुणाने धावत येऊन मोशेला कळवलं की एल्दाद आणि मेदाद हे छावणीतच संदेश सांगत आहेत. तेव्हा नूनचा मुलगा यहोशवा, जो तरुणपणापासून मोशेचा सेवक होता, तो त्याला म्हणाला, मोशे माझ्या स्वामी, त्यांना मना कर. मोशे त्याला म्हणाला, माझ्या प्रतिष्ठेसाठी तू त्याचा हेवा करतोस का? परमेश्वराचे सर्वच लोक संदेष्टे असते आणि परमेश्वराने आपला आत्मा त्यावर ठेवला असता तर किती बरे झाले असते. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे. ते मनाचे पुनर्जीवन करते.
परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भयांना समंजस करतो. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराचे भय शुद्ध असते, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्वथय न्याय आहेत. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. शिवाय त्याच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो, ते पाळण्याने मोठी फलप्राप्ती होते. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात? गुप्त दोषापासून मला मुक्त कर. प्रतिसाद. परमेश्वराचे नियम हृदयाला आनंदित करतात. याकोबचे पत्र यातून घेतलेलं वाचन. अहो धनवानानो, जे क्लेश तुम्हाला होणार आहेत त्याविषयी रडून आकांत करा. तुमचे धन नासले आहे आणि तुमच्या वस्त्रांना कसर लागली आहे. तुमचे सोने आणि तुमचे रुपये यावरती गंज चढला आहे. तो गंज तुम्हा विरुद्ध साक्ष होईल आणि तो अग्निप्रमाणे तुमचा देह खाईल. शेवटल्या दिवसासाठी तुम्ही धन साठवले आहे. पहा, ज्या कामकऱ्यांनी तुमची शेते कापली त्यांची तुम्ही अडवणूक ठेवलेली मजुरी ओरडत आहे आणि कापणी करणाऱ्यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानी गेला आहे. तुम्ही पृथ्वीवरती चैनबाजी व विलास केला. वधाच्या दिवशी तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली. नीती मनाला तुम्ही दोषी ठरवले, त्याचा घात केला. तो तुम्हास विरोध करत नाही. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जयघोष. हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. माकलेचे शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. योहान येशूला म्हणाला, गुरुजी, आपला अनुयायी नसलेल्या कोणा एकाला आम्ही आपल्या नावाने भूते काढताना पाहिले. तेव्हा आम्ही त्याला मना केले, कारण तो आपला अनुयायी नव्हता. येशू म्हणाला, त्याला मनाई करू नका, कारण जो माझ्या नावाने महाकृत्य करू लागलीच माझी निंदा करू शकेल असा कोणी नाही. कारण जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. तुम्ही ख्रिस्ताचे, म्हणून जो कोणी तुम्हाला प्यालाभर पाणी प्यायला देईल तो आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. हे मी तुम्हाला खचित सांगतो. विश्वास ठेवणाऱ्या एका लहानांतील एकाला जो कोणी पापाला प्रवृत्त करील त्याच्या गळ्यात मोठी जात्याची तळी बांधून त्याला समुद्र टाकून द्यावे, हेच त्याच्या हिताचे आहे. तुझा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. 2 हात असून नरकात म्हणजे न विसणाऱ्या अग्नीत जावे, ह्यापेक्षा व्यंग होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा पाय तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. 2 पाय असून नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा पंगू होऊन जीवनात जावे हे तुझ्या हिताचे आहे. तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाक. 2 डोळे असून जेथे त्याचा किडा मरत नाही आणि अग्नी विझत नाही अशा नरकात टाकले जावे, ह्यापेक्षा एका डोळ्याहून देवाच्या राज्यात जावे हे तुझ्या हिताचे आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
ख्रिस्तानाही जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, थिंक द जेब्रा फाउंडेशन या नावाची एक संस्था आहे आणि या संस्थेमध्ये प्रामुख्याने जी लहान मुलं आहेत, किड्स, त्यांना टॉलरन्स म्हणजे सहिष्णुता, सहनशीलता म्हणजेच दुसऱ्यांचा स्वीकार करणे याशिवाय चांगली धडे दिली जातात, शिकवणूक दिली जाते. मिस्टर डेल वेल यांनी त्याची मुलगी 11 वर्षाच्या मुलीच्या स्मरणार्थ तिच्या आठवणीसाठी ही संस्था उभारलेली आहे. मिस्टर लेन वेल त्याची मुलगी केन ही वयाच्या 8व्या वर्षी एका भयानक आजाराने म्हणजे कॅन्सरला ती बळी पडली आणि वयाच्या 11व्या वर्षी म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये 1993 मध्ये तिचं निधन झालं, ती मरण पावली. आणि जेव्हा ती शेवटच्या घटकेला तोंड देत होती, शेवटची घटका मोजत होती, हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा एक टीचर त्या मुलीला भेटण्यासाठी आली. तेव्हा त्या मुलीने त्या टीचरसमोर आपली एक कथा व्यक्त केली आणि ती सांगते टीचरला की टीचर, मला कॅन्सर झालेला आहे, मी विविध प्रकारची औषधं घेत आहेत, मी केमो घेत आहे, पण मला शारीरिक वेदना भरपूर आहेत, पण ह्या वेदनेपेक्षा मला जास्त वेदना म्हणजे मला आमच्या समाजाकडून, शाळेकडून, क्लासमेटकडून, वर्गमित्राकडून, संवर्गाकडून झालेले आहेत. खरं मला जेव्हा कॅन्सर होता, केमो घेतले, माझ्या डोक्यावरचे केस गेलेले आहेत, मी थोडी विद्रूप दिसते, मी सडपातळ झालेली आहे, ते इंजेक्शन घेऊन मी पायाला पंगू झालेली आहे, मला चांगलं चालता येत नाही. परंतु हे जेव्हा मी बघते तेव्हा माझे मित्र, माझी मैत्रिणी, माझे क्लासमेट, शिक्षक हे माझ्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात, माझ्याकडे ते हसतात, मला कोण खेळायला घेत नाही, माझ्याशी कोण बोलत नाही, माझ्या बाजूला कोण बसत नाही आहे. त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे की मी देखील त्यांना कॅन्सर देईल. आणि जी वेदना आहे, हे जे हर्ट्स फिलिंग्स आहेत, हे जे दुःख आहे ते त्या माझ्या औषधापेक्षा, माझ्या शारीरिक वेदनेपेक्षा हे मला जास्त आहेत. आणि ती मुलगी त्या आजाराला झुंज देत मरण पावली. जेव्हा ती मरण पावली तेव्हा तिच्या वडिलांनी तिची पुस्तकं चालली आणि त्यामध्ये डायरी होती आणि त्या डायरीमध्ये त्यांनी त्या मुलीने सुंदर अशी गोष्ट लिहिलेली होती, झेब्रा. त्या गोष्टीचं नाव झेब्रा. द मॉरल ऑफ द स्टोरी असं होती की झेब्रा नावाचा प्राणी आहे. हा प्राणी इतर प्राण्यासारखाच आहे, विशेषतः घोड्यासारखा दिसतो, परंतु त्या प्राण्यावर स्ट्रिप्स आहेत, पांढरे आणि काळे स्ट्रिप असल्यामुळे, पट्टे असल्यामुळे ह्या प्राण्याला नेहमी अलग वाटतं. हा प्राणी इतर प्राण्याशी खेळण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्या अंगा खांद्यावर स्ट्रिप्स असल्यामुळे, पट्टे असल्यामुळे त्याला कोणी घेत नाही. त्या वडिलाला कळलं काय संदेश आहे. मुलीला देखील कॅन्सर सारखं एक स्ट्रीप होतं, पण ती इतर मुलीसारखी होती, पण तिला कोणी घेतलं नाही, तिला कोणी सहिष्णुतेने वागवलं नाही, सहनशीलता कोणी दाखवली नाही, तिचा कोणी स्वीकार केला नाही. म्हणून तिच्या वडिलांनी, मिस्टर वेल यांनी या संस्थेची स्थापना केली. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, खरोखर आजही आपल्या जगाला सहिष्णुता, सहनशीलता, टॉलरन्स, एक्सेप्टन्स या गोष्टीची, या सद्गुणाची फार गरज आहे. कारण आज फक्त कॅन्सरच नाही, परंतु आपला जात पात, देश, वेश, धर्म या नावाने देखील सहिष्णुतेवर, सहनशीलतेवर, इनटॉलरन्समध्ये बोललं जातं. मग आपण पाहायला गेलो 2-4 वर्षा अगोदर काही कलावंतांनी, काही जे हिरोज आहेत, त्यांनी सांगितलं वी आर इन टॉलरन्स. आम्ही या जगामध्ये असुरक्षित आहोत, जिथे सहनशीलता नाही आहे, जिथे सहिष्णुता नाही आहे, वी फील इनटॉलरन्स. आणि खरोखर माझ्या प्रिय बंधूंनो, आज तसं आपल्याला दिसत आहे. आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये प्रत्येक जण असुरक्षित आहेत. कारण कोणी कोणाला समजून घेत नाही, कोणी कोणाची सहनशीलतेने वागत नाही, कोणी कोणाचा स्वीकार करत नाही आणि सहिष्णुतेला तेथे जागाच नाही आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, 5व्या शतकामध्ये उमर नावाचा एक मुस्लिम खलिफा होऊन गेला आणि त्या मुस्लिम खलिफाने सिरियन, पॅलेस्टाईन आणि इजिप्त हे देश जिंकले, वर्षोस गाजवलं. आणि जेव्हा हा राजा खलिफा
हा जेव्हा ओमर खलिफा जेव्हा ख्रिस्ती एका ग्रंथालयामध्ये लायब्ररीमध्ये गेला तेव्हा त्याला बरीचशी पुस्तकं आढळली. तिथे बरीचशी पुस्तकं म्हणजे जे हाताने लिहिली होती, म्युनिस्क्रिप्ट ताम्रपटाने लिहिलेली होती, ही सगळं पुस्तके पाहिल्यानंतर एक सैनिक या खलिफाला सांगत आहे, ओमरला सांगत आहे, राजाला सांगत आहे, शॅल वी बर्न दॅट, आपण जळून टाकायचं का? आणि त्या ओमरने 2 प्रश्न विचारले. पहिला प्रश्न असा की हे जे पुस्तक आहेत, डू दिस बुक्स स्पीक्स अगेन्स्ट अल्लाह? ही जे सर्व पुस्तकं आहेत, ही पुस्तके अल्लाह विरुद्ध काय बोलत आहे का, त्याच्या विरुद्ध काय शिकवण देत आहेत का? दॅन बर्न इट. दुसरा प्रश्न विचारला की डू दिस बुक्स स्पीक्स इन फेवर ऑफ अल्लाह? म्हणजे अल्लाह विषयी चांगली शिकवणूक देत आहे का, त्याच्याविषयी चांगलं बोलत आहेत का? दॅन वी डोंट नीड इट. आपल्याला याची गरज नाही आहे, कारण माझ्या धर्मामध्ये माझ्याकडे चांगली पुस्तकं आहेत. दॅन बर्न इट. आणि त्यांनी संपूर्ण ग्रंथालय जळून टाकला. माझ्या प्रिय बंधूंनो, याला बोलतात सहनशीलता नाही आहे, याला बोलतात असंवेदनशीलता, असहनशीलता, असहिष्णुता, की जिथे आपण दुसऱ्यांचा आदर करत नाही आहे, दुसऱ्यांचा विचार करत नाही. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त याचे विचार किती वेगळे आहेत आणि मानवी जगातली म्हणजे एक राजा ओमार किंवा इतरांचे विचार किती वेगळे आहेत. याचं एक उदाहरण आपल्या पुढे आहे. ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, राजा ओमार सांगत आहे, इफ समथिंग इज नॉट फॉर अस इट इज अगेन्स्ट अस. म्हणजे जे माझ्यासाठी नाहीये ते माझ्या विरुद्ध आहे. आणि ख्रिस्त सांगत आहे, इफ वन इज नॉट अगेन्स्ट अस इज फॉर अस. म्हणजे जो मला प्रतिकूल नाही आहे तो मला अनुकूल आहे. म्हणजे जे माझ्यासाठी नाही आहे याचा अर्थ नाही की तो माझ्या विरुद्ध आहे. आणि काय सांगत आहे माझ्या प्रिय बंधूंनो, की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या 12 शिष्य यांना चांगले अधिकार दिले होते, भूते काढण्याचा अधिकार दिलेला होता, सर्व प्रकारची सत्ता दिली होती, अधिकार दिलेले होते. परंतु हे जेव्हा गावात तळागाळात जातात त्यांना भूते काढता आली नाही आहे. आणि जेव्हा एक माणूस प्रभूच्या नावाने भूते काढत आहे हे जेव्हा एव्हानाने पाहिलं तेव्हा एव्हान येऊन येशू ख्रिस्ताला सांगत आहे, तो आपला अनुयायी नाही, आपला शिष्य नाही, आपल्या बरोबर नाही आहे, मग तुमच्या नावाने तो भूते का काढत आहे, त्याला मी बंद करू का? ख्रिस्त सांगत आहे, त्याला बंद करू नका. जो माझ्या नावाने चांगले महाकृत्य करत आहे तो माझ्या विरुद्ध आहे असं नाही आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, किती सुंदर विचार आहेत की अनेक वेळेला आपण या समाजामध्ये, आपल्या गावात वगैरे कुटुंबामध्ये आपण वावरत असताना अशाच प्रकारचे जीवन जगतो. आपण इतरांचा आदर करत नाही, इतरांचा स्वीकार करत नाही, संवेदनशीलतेने आपण वागत नाहीये. अनेक वेळेला आपण खरं पाहिलं तर प्रत्येक माणसाला स्वतःचं मत, स्वतःचा विचार, स्वतःची इच्छा प्रकट करण्याचा हक्क आहे आणि अधिकार आहे आणि ते स्वतंत्र होण्याचा अधिकार आहे. पण अनेक वेळेला आपण इतरांची मतं, इतरांची इच्छा, इतरांची कल्पना आपण दाबून ठेवतो. ते का बोलण्याच्या अगोदर आपण बोलतो आणि दुसऱ्याला त्याचे विचार सांगण्याअगोदर त्याला आपण बंद करतो, त्याचा आदर करत नाहीये. आपण अनेक वेळा सांगतो माझ्या प्रिय बंधूंनो, हा माझ्याशी बोलत नाही आहे, तो माझ्याशी बोलत नाही. कधी आपण सांगितलंय का मी त्याच्याशी बोलत नाही, तो माझ्याशी असं वागतो आहे? जेव्हा आपण हे असं बोलतो तेव्हा आपण खरंच सहनशीलतेने, आपण खरं दुसऱ्याचा स्वीकार करतो. तसंच आपण जेव्हा सहिष्णुतेने, टॉलरन्सने वागत असतो. या करोनामध्ये अनेक लोक या प्रकारच्या आजाराला फार मोठ्या प्रमाणात बळी पडलेले आहेत. त्याच्यामध्ये इनटॉलरन्स झालेला आहे. कारण नोकरी गमावलेली आहे, घरामध्ये परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती एकदम दुर्बल झालेली आहे, शाळा चालू नाहीये, घरामध्ये काही नाहीये, कोणी कुठे जात नाहीये. आणि ह्या प्रकारचा आजार, याला बोलतात आजार इनटॉलरन्स, असहिष्णुता, असहनशीलता, ही मोठ्या प्रमाणात त्याची वाढ झालेली आहे. आणि माझ्या प्रिय बंधूंनो, आज मुलांना आणि आपल्या आणि मुलांना याची धडे आणि सद्गुण देणे हे फार महत्वाचं आहे आणि ती काळाची गरज आहे. जर का आज आपण आपल्या मुलांना सहनशीलता, इतरांचा स्वीकार करणे, सहिष्णुतेने जर वागण्याची आपण धडे दिले नाहीत तर दुसरं वर्ल्ड ट्रेड, अमेरिकेचं वर्ल्ड टॉवर जे तोडलेलं होतं, आपल्या बॉम्बेला जे अनेक असे अनेक दंगली झालेल्या होत्या, तशा दंगली पुन्हा होतील. आपण इतरांचा आदर केला पाहिजे, इतर धर्माचा आदर केला पाहिजे, इतर प्रत्येक गोष्टीचा आदर केला पाहिजे.
आजही आपण 21व्या शतकात वावरत आहोत, तरी देखील आपण बघा, फादर तो आपल्या धर्माचा नाही, म्हणजे तो आपल्या विरुद्ध आहे, तो असं बोलतो. तो आपल्या गावाचा नाही, तो त्या समाजातला आहे, पण तो म्हणजे तो आपल्या विरुद्ध आहे. आपण लगेच स्टिग्मा लावून तयार झालेला आहे. तो आपल्या बरोबर नाही ना, म्हणजे जो आपल्या बरोबर नाही तो आपल्या विरुद्ध आहे, अशी आपली कल्पना आहे. आणि ख्रिस्त सांगतो तसं नाही आहे. जो आपल्या विरुद्ध नाही तो आपल्या बरोबर आहे. ही धारणा आपण बदल केलं पाहिजे आणि आपण ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शांत राहूया, मनचिंतन करूया. आपण उभे राहून आपल्या श्रद्धेचं प्रकटीकरण करूया. सर्वांनी एकत्र. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता, यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खरा परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याचे एकत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवासाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला खुशी दिली. पोंती पिलाताच्या अंदाने त्याने दुःख भोगले, तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जीवितांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राजाचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता, यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र या सहित त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो संदेशामार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथलिक व प्रेसितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पाप क्षमेसाठी मी बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. माझ्या प्रिय बंधूभगिनींनो, आपल्या तारणाचे रहस्य साजरे करण्यासाठी ख्रिस्ताठाई आपण सर्व एकत्र जमलो आहोत. जीवन आणि आशीर्वादाचा हा झरा अखिल जगाला खुला करण्यासाठी आपण आपल्या परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. आपले पोप, कार्डिनल्स, बिशप, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी आणि प्रापंचिक या सर्वांना ख्रिस्ताची सुवार्ता पसरविण्यासाठी मनोधैर्य लाभावं, चांगलं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आरोग्य लाभावं म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या देशाचे जे पुढारी आहेत, नेते आहेत, त्या सर्वांनी सहनशीलतेने वागून, सहिष्णुतेने वागून लोकांना न्यायाने आणि प्रेमाने आणि सलोख्याने आपल्या देशामध्ये वातावरण निर्माण करावं. सर्वांना न्यायाची धडे द्यावेत आणि आनंदाने सर्वांनी जीवन जगता यावं आणि त्यासाठी त्यांना चांगली सुबुद्धी लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या वसई धर्मप्रांतासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या वसई धर्मप्रांतामध्ये अनेक लोक बेकार आहेत, बेघर आहेत, अनेक लोक आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत. त्या सर्वांना परमेश्वराचा स्पर्श लाभावा म्हणून आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. आपल्या आगाशी, पॅरिससाठी, धर्मगर्भासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी आपण प्रार्थना करूया. आपल्या घरातील लहान मुलं आहेत, तरुण तरुणी आहे, वडील मंडळी आहे, त्या सर्वांना चांगलं आरोग्य लाभावं, सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, आपलं जीवन सुरळीत व्हावं, आपल्या कामधंद्यावर, व्यवसायावर परमेश्वराचा आशीर्वाद राहावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ज्याच वाढदिवस साजरा करत आहेत त्यांची आपण आठवण करू. ज्यांची ऑपरेशन आहेत ते यशस्वी व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. जे हॉस्पिटलमध्ये आहेत त्यांना चांगलं मनोधैर्य लाभावं म्हणून त्यांची आपण आठवण करूया. जे प्रवासात आहेत, जे नोकरीच्या शोधात आहेत, ज्या लोकांनी आपल्याला प्रार्थना करण्यास सांगितलेली आहे, जे यावर्षी लग्नाची, विवाहाची तयारी करत आहेत आणि आपल्या वैयक्तिक हेतूसाठी देखील आपण प्रार्थना करूया.
हे सर्वसमर्थ पित्या, तुझ्या लोकांच्या प्रार्थना आहेत. तुझ्या प्रेरणेमुळे श्रद्धेने आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, त्याचा तू स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. अर्पण गीत. प्रिय बंधू भगिनींनो, तुमचे आणि माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावेत म्हणून आपण प्रार्थना करूया. स्वीकार करू. त्यामुळे त्यांच्या नावाचे गुणगान व गौरव हो, आमच्या व त्याच्या सभेचे कल्याण हो. हे द्यावे परमेश्वरा, आमच्या समर्पणाचा स्वीकार कर आणि त्याच्याद्वारे आम्हावर तुझ्या कृपेचा वर्षाव कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमच्या अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. योग्य रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. योग्य व आनंददायक आहे. आम्हावर तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनविलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हाला प्रेम करता यावे, हा ह्यात तुझा हेतू होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभू, सर्वदूत आणि सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गीत गातो. पावन पावन तमरे शक्तिशाली तू प्रभुवरा. तुझ्या गौरवे अखंड भरली, पुनीत झाली स्वर्गधरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमरे शक्तिशाली तू प्रभुवरा. परम ईशाच्या पावन नामे एक धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा, यशोगीत गान भांतरा. पावन 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 तमरे शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्राचा तू उगम आहेस. हे दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येऊन हे दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी प्रभू येशूने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल.
भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. प्रभू येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारंदायी त्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, बिशप फेलिक्स व इतर सर्व महागुरू व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगांतून बोलावून घेतलेल्या फादर पॉल अमीनची तू आठवण कर. बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे ते ख्रिस्तासमवेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्या बरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमीन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला महाग पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला असो. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तांदळा येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण अधिकार गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सेवेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमीन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापी दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाचे पापी दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भूषणास आपण जपलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. ख्रिस्ताचे शरीर रक्त सदाच्या भाग्यात आपल्या सर्वांचे संरक्षण. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा
अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच मज बरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या बलिदानात आम्ही ख्रिस्ताचा मृत्यू घोषित करतो. या बलिदानाद्वारे आम्हाला मुक्तीचे दान दे व ख्रिस्ताच्या वैभवात आम्हाला सहभागी कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या प्रेमाने तुम्हाला पाठवण्यात येत आहे, देवाचे आभार मानूया. ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या. दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या. प्रकाश प्रभूचा द्या. शुभ वार्ता ही प्रभु ख्रिस्ताची. शुभ वार्ता ही प्रभु ख्रिस्ताची. प्रेम परस्पर दया क्षमेची. प्रेम परस्पर दया क्षमेची. परम शांतीची आस धरा. परम शांतीची आस धरा. घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या. दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभूचा द्या. प्रकाश प्रभूचा द्या. प्रकाश प्रभू